वाफाळलेला काळा चहा आणि मस्त गरमागरम चपाती असा नाश्ता कोणाकोणाला आवडतो। तर नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मस्त अशी गरमागरम घडीची चपाती बनवून दाखवणार आहे आणि त्यासोबत वाफाळलेला चहा, कोरा चहा, दुधाचा चहा नाही। तर चला आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पीठ मळण्यापासून ते चपाती लाटण्यापर्यंत पूर्ण दाखवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर आधी मी हे पीठ चाळून घेते सगळं व्यवस्थित। तर गव्हाचं पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं। कधी कधी त्याच्यामध्ये अख्खे गहू सुद्धा येतात, मग ते लाटताना असं चपातीमध्ये लाटताना आपल्याला समजतं। तर चाळून झालेलं आहे पीठ। चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घेते। मीठ टाकून झालं की हे पिठामध्ये सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मला परातीमध्येच पीठ मळायला आवडतं, पहिल्यापासून सवय आहे। आणि कसं ते खोलगट वाडग्यामध्ये भांड्यामध्ये जर आपण ते पीठ मळायला घेतलं तर ते एकाच हाताने मळावं लागतं। मला दोन हाताने पीठ मळायची सवय आहे, त्याच्यामुळे मी परातीमध्येच पीठ मळायला घेते। तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्या खोलगट भांड्यामध्ये पीठ मळा किंवा परातीमध्ये पीठ मळू शकता तुम्ही। तर जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आधी याचा एक घट्टसर गोळा आधी तयार करायचा आहे। मला अंदाज आहे म्हणून मी अशी डायरेक्ट पाणी असं ओतून घेते। तुम्ही हाताने जसं थोडं थोडं टाकून घ्या। पीठ जरा जास्त आहे त्याच्यामुळे असं मी एकदम पाणी ओतून घेते। आणि असं पीठ मळलं ना तर आपल्या पिठाच्या अशा पांढऱ्या गुठळ्यासुद्धा अशा दिसायला नाही पाहिजेत, असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला आधी एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। परातीला चिकटलेलं पीठ तेही काढून घ्यायचं आहे। हाताला पिठाला परातीला चिकटलेलं पीठ ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून आपण हे आता पीठ दोन्ही हाताने मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। लागेल असं पाणी टाकायचं आहे आपल्याला, एकदम पाणी टाकायचं नाही आहे। आता हे परातीला चिकटलेलं पीठ सगळं निघालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। मी पुन्हा पाणी घेतलेलं आहे आणि मोठीच्या साहाय्याने असं पीठ मस्त मळून घेते। त्यामुळे समजा कुठे पिठाच्या गुठळ्या वगैरे असतील तर त्याही आपल्या व्यवस्थित होऊन जातील, त्याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स होऊन जातील। तर हे अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला। चपातीसाठी पीठ मऊच लागतं, त्याच्यामुळे चपात्या पण आपल्या मऊ होतात। चपाती करायची म्हणजे मेहनत सगळी पीठ मळण्यासाठी आहे। आणि तुम्ही जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढी तुमची चपाती पण चांगली होईल। आपल्याला थोडंसं कडक पीठ वाटत असेल ना तर थोडं थोडं पाणी घेऊन असं मळून घ्यायचं आहे पीठ पुन्हा। आता हे कोणाकोणाला ते त्रासदायक वाटतं, पण कुठल्याही गोष्टीमध्ये थोडंसं कष्ट घेतलं तरच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं। बघू शकता मुठीच्या साहाय्याने मी कशी पीठ मळून घेते ते। होतच आलेलं आहे पीठ आता। आता मी तेल टाकून घेते थोडंसं। आणि हे तेल व्यवस्थित मी पिठाला सगळीकडे लावून घेणार आहे आणि पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेते, एकसारखं करून घेते सगळं। म्हणजे थोडा वेळ आपण पीठ ठेवलं तरी ते सुकणार नाही।
झालेलं आहे आपलं पीठ मळून. मऊ झालेलं आहे एकदम, आपल्याला जसं हवं तसं. तर आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनटं हे पीठ मी मुरायला ठेवणार आहे. एकीकडे आपला चहा पण होतोय. तर 10 मिनटं झालेली आहेत. बघू शकता पीठ मस्त झालेलं आहे आपलं. पुन्हा थोडंसं मळून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोळेसुद्धा तयार करून घेऊ शकता, पण मला काही त्याची गरज भासत नाही. मी चपाती लाटता लाटताच गोळे पण बनवून घेते. तर चला आपण आता चपात्या करायला घेऊया. तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि तवा गॅसवरती ठेवलेला आहे, पण मंद आचेवरती पण नाही ठेवायचा आणि एकदम फास्ट पण नाही करायचा. मीडियमवरतीच आपल्याला फ्लेम ठेवायची आहे गॅसची. आता गोळा करून घेतलेला आहे. तर चपाती लाटून घेते. जर अशी मोठी झाली ना चपाती लाटून की त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि घडी करून घ्यायची आहे त्याची. आता सुकं पीठ लावून आपण चपाती लाटून घेऊया. आणि चपाती दोन्ही बाजूने सारखी लाटली गेली पाहिजे. एकाच बाजूने लाटली ना तर शेकवताना आपल्याला कळत असते. तर दोन्ही बाजूने चपाती लाटली गेली पाहिजे आलटी पलटी करून. आणि सगळ्या बाजूने एकसारखी लाटली गेली पाहिजे, नाही तर किनारी जाड मध्ये पातळ किंवा मध्ये जाड राहते किनारी पातळ असं व्हायला नको आहे. सगळीकडे एकसारखी चपाती झाली पाहिजे. आता आमच्या चपात्या जराशा मोठ्या असतात आणि पोळपाट माझा लहान पडतोय. झालेली आहे आपली चपाती लाटून. आता इकडे तवाही तापलेला आहे चांगला. तर आधी तेल टाकून घेते चपाती चिटकू नये म्हणून. चपाती टाकून घेते तव्यावरती. दुसरा गोळा तयार करायला घेतलाय. तोपर्यंत आपली इकडे चपातीची खालची बाजू शेकून होते व्यवस्थित. ही पण चपाती सेम तशीच लाटून तेल लावून घेते आणि घडी करून घेते. आपली तव्यावरची चपाती पण शेकलेली आहे, ती पलटी करून घेते. छान मऊ अगदी चपात्या होतात या. तेल लावून घेऊया चपातीला. बघा कशी चपाती फुगलेली आहे मस्त. दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे. मस्त चपाती फुगलेली आहे. आता ती वरची तव्यावरती चपाती शेकेपर्यंत ही आपली लाटून घ्यायची आहे चपाती. आणि चहा बरोबर अशी खरपूस चपाती खायला खूप छान लागते. शेकलेली आहे आपली तव्यावरची चपाती. बघू शकता तुम्ही मस्त एकदम. आता दुसरी चपाती आपण तव्यामध्ये टाकून घेऊया. आणि सेम त्याच पद्धतीने थोडीशी लाटून मग त्याला तेल लावून घडी करून घ्यायची.
तव्यातली चपाती पण आपली शेकलेली आहे, ती पलटी करून घेतली आहे. तेल लावून घेऊ चपातीला. कशा सगळ्या चपात्या मस्त फुगतायत बघू शकता तुम्ही. झालेली आहे दुसरी पण चपाती मस्त एकदम. थोडासा वेळ झाला लाटायला चपातीला, गॅस कमी करून घेतला आहे, नाहीतर हा तवा तापला लगेच तापतो हा, तर त्याच्यामुळे चपाती आपली चिटकून बसेल तव्याला. म्हणून मी गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे. परत आता मीडियमवर ठेवते. शेकलेली आहे वरची चपाती, पलटी करून घेऊया. कशी फुगते बघू शकता तुम्ही. तेल लावून घेऊ. मस्त एकदम फुगलेली आहे. आता कोणाला नरम चपात्या आवडतात चहा बरोबर खायला, कोणाला अशा म्हणजे कडक करून अशा आवडतात, तर त्या कशा चपात्या कडक करायच्या तेही मी तुम्हाला दाखवते. मला तर तशी चपाती खूप आवडते चहा बरोबर खायला. मी अशी गरम चपातीच पोळपाटावर काढून घेतलेली आहे आणि अशी हाताने तिची सगळी असं तापटून वाफ तिची सगळी काढून घेतली आहे. मस्त कडक झालेली आहे. तर हे चहाबरोबर असं मस्त खायला चपाती छान लागते ही. तर या मंडळी नाश्ता करायला. शेवटची चपाती करून घेते. सगळ्या चपात्या माझ्या फुगलेल्या आहेत, बघितल्यास तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मंडळी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. झालेल्या आहेत आपल्या चपात्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.